सकल मराठा समाजाच्या वतीने 26 ऑक्टोबर रोजी सोलापूर बंदची हाक। सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या 8 दिवसापासून संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील 7व्यांदा उपोषणाला बसले असून सरकार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे तसेच सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या विविध मागण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करावेत। यासाठी 26 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर शहर जिल्हा बंदची हाक सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। यावेळी या पत्रकार परिषदेला राजनभाऊ जाधव, प्रकाश ननवरे, विनोद भोसले, ज्ञानेश्वर सपाटे, विलास लोकरे, महादेव गवळी आदींची उपस्थिती होती। तिल्लोर कुणबी, तिल्लारी कुणबी आणि इतर कुणबी या 3 पोट जातींना ओबीसी मध्ये समावेश केले। आपल्या पट्ट्यात आहेत काय केलं कशी मार्फत आम्हाला माहित नाही कोण क्लेम केलं, कोणतरी मागासवर्ग आयोगावर क्लेम केला असेल, त्यांचे पुरावे घेऊन गेले असतील। तसेच आमचे पुरावे आहेत ना, आम्ही पुरावे सादर केले सगळे। 66 लाख कुणबी नोंदी सापडले तरी शासन दखल घेत नाही। या जिल्ह्यामध्ये व्हॅलिडिटीच्या ऑफिसला शिक्षणासाठी म्हणून 13,000 दाखले क्लेम केले। व्हॅलिडिटी करून द्या, जात पडताळणी करून द्या, त्यातले फक्त 21,100 दाखले त्यांनी व्हॅलिडिटी करून दिले, जात पडताळणी करून दिले, म्हणजे 10,900 दाखले तसेच पेंडिंग ठेवले। हा प्रश्न अतिशय गंभीर आहे। काल 3 युवकांनी आत्महत्या केली। आतापर्यंत जवळजवळ किती युवकांनी आत्महत्या केली तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकार बांधवांना। 2016 21 सप्टेंबर 2016 ते आज किती 24 सप्टेंबर आहे, 8 वर्ष पूर्ण झाली। मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक मोर्चाचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात, तरी हे सरकार दखल घेत नाही। दिलेलं एससीबीसी आरक्षण टिकत नाहीये का, तर ते 50% वरच आहे। सुप्रीम कोर्टात ऑलरेडी मागितलेलं आरक्षण फेटाळले 2 वेळा, परत आम्हाला बळजबरीने परत तेच दिले। आमची मागणी ती नव्हती, आमची मागणी आहे 50%च्या आत ओबीसी मधून, त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत। व्यापाऱ्यांच्या संघटनामध्ये भरपूर चेंबर ऑफ कॉमर्स होते, त्यांची काय आव्हानामध्ये सहभागी नोंदवा म्हणून त्या सगळ्यांना आम्ही सामील होण्यासाठी आवाहन करणार आहोत। पहिल्यांदा मीडिया समोर जातोय, त्यानंतर आता इथून उठले की सगळ्या व्यापार आम्ही सगळे एपीएमसी सगळ्यांकडे